देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेला थेट आव्हान देणारी एक मोठी बातमी राजुरामधून समोर येत आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड म्हणजेच VCLच्या पवनी 2 कोल माइन्स परिसरामध्ये झालेल्या 31 लाख रुपयांच्या ॲल्युमिनियम तार चोरीचा गुन्हा राजुरा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या असून गुन्ह्यात वापरलेले तब्बल 30 लाख रुपये किमतीचे टाटा आयशर वाहन आणि चोरीचा माल जप्त केला आहे. या खळबळजनक घटनेची सविस्तर माहिती अशी की 6 जुलै रोजी पवनी 2 कोल माइन्स परिसरातील टी पीट विभागातून सुमारे 2000 फूट लांबीचा ॲल्युमिनियमचा तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी सुरक्षा रक्षक श्रीनिवास चिंतला यांनी 8 जुलै रोजी राजुरा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली शोध गुन्हे शाखा पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले. सूरज शालिक क्षीरसागर राहणार बाबापूर सध्या साखळी, प्रीतम सुरेश बेसुरवा राहणार साखळी, निखिल विठोबा मुखे राहणार चार्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख रुपये किमतीचा ॲल्युमिनियमचा तार आणि चोरीसाठी वापरलेले MS-35 AJ 4313 क्रमांकाचे टाटा आयशर वाहन एकूण 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पण या संपूर्ण घटनेमुळे कोळसा खाणीसारख्या अतिसुरक्षित आणि प्रतिबंधित क्षेत्रात चोरटे घुसताच कसे असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या चोरीच्या मागे आणखी मोठे रॅकेट आहे का? आरोपींना आतली माहिती कोणी पुरवली याचा सखोल तपास आता राजुरा पोलीस करीत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या संपूर्ण शोध पथकाने केली आहे. अल्पावधीतच या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल राजुरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एन मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी आनंद मांडवकर, राजुरा.